फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत दुधाचं थालीपीठ, सोपं आणि फटाफट होणारा आणि त्यासोबत टेस्टीसुद्धा। सर्वप्रथम मी इथे एक पूर्ण दुधी घेतला आहे। दुधीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनासाठी खूप चांगले असते आणि पोट जास्त वेळ भरल्यासारखे ठेवते। त्यानंतर मी यात पालक घेतला आहे। पालकामध्ये लोह म्हणजे आयर्नचे प्रमाण भरपूर असते, त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते। आता त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो आणि कांदा घालून घेऊ। या थालीपीठात आपण भाज्यांचे प्रमाण जास्त ठेवायचे आहे, त्यामुळे ते अधिक पौष्टिक बनते। यानंतर हळद, मीठ, ओवा, जिरे आणि तिखट घालून सर्व साहित्य एकत्र करू। तुम्ही इच्छित असाल तर हिरव्या मिरचीचा ठेचाही तुम्ही वापरू शकता, पण माझी मुले लहान असल्यामुळे त्यांना जास्त तिखट चालत नाही, म्हणून मी मिरची पावडर वापरत आहे। आता यात गव्हाचे पीठ, बेसन आणि नाचणीचे पीठ घाला। तुमच्याकडे थालीपीठाची भाजणी असेल तर तीही तुम्ही वापरू शकता। तसेच ज्वारीचे पीठही घालू शकता। माझ्याकडे सध्या उपलब्ध नसल्यामुळे मी ते वापरत नाही आहे। त्यावर छान अशी कोथिंबीर घाला आणि सर्व साहित्य चांगले एकत्र करून घ्या। पण सगळ्यात शेवटी मला आठवले की मी पनीर घालायचे विसरले, त्यामुळे आता किसलेला पनीर घालून घेऊ। पनीरमुळे थालीपीठातील प्रोटीनचे प्रमाण वाढते। प्रोटीन शरीराला आवश्यक ऊर्जा देण्यास मदत करते आणि दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते। आता पुन्हा एकदा सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्या। सकाळच्या घाईच्या वेळेत पटकन तयार होणारा हा एक उत्तम नाश्ता आहे। यामध्ये प्रोटीन, फायबर आणि कार्बोहायड्रेट्स यांचा समतोल असल्यामुळे हा पोटभर आणि हेल्दी नाश्ता ठरतो। आता एक स्वच्छ कापड घ्या आणि ते थोडे ओले करून घ्या। त्यावर थोडे पाणी शिंपडा आणि मिश्रणाचे थालीपीठ हलक्या हाताने पातळ थापा। थापताना मध्ये मध्ये पाण्याचा हात लावा, म्हणजे थालीपीठ छान थापले जाईल। थालीपीठ छान पातळ पातळ थापून घ्या, म्हणजे ते आतपर्यंत छान व्यवस्थित शिजला जाईल। त्यानंतर तवा गरम करायला ठेवा आणि तवा गरम झाल्यानंतर त्यावर थोडे तेल पसरवून घ्या आणि थालीपीठ सावधपणे तव्यावर टाका। आता दोन्ही बाजूंनी छान खरपूस आणि सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या। आलटून पालटून भाजलं की छान थालीपीठ खुसखुशीत होतो आणि तयार आहे आता आपला छान पौष्टिक आणि चविष्ट दुधीचे थालीपीठ। हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत, हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो चटणीसोबत सर्व करू शकता। हा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। काय मग येत आहे ना खायला?